आज आपण बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट मधील श्रद्धा बँक लिमिटेडचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. अगोदर ट्रायल बॅलन्स ला मार्किंग करून घेऊया. सर्वांकडे ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्स ऑफ श्रद्धा बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2015. ट्रायल बॅलन्सला आपल्याला 4 कॉलम दिले आहेत, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस. डेबिट बॅलन्सेसचे जे आयटम आहेत ते सर्व 6 ते 11 आणि 15 आणि 16 या शेड्यूल्स मध्ये येतील. आणि क्रेडिट बॅलन्सचे जे शेड्यूल आहेत ते 1 ते 5 आणि 15 आणि 13 आणि 14 या शेड्यूल्सला येतील. आपण अगोदर मार्किंग करून घेऊयात. डायरेक्टर फीज 16 नंबरची मार्किंग करा. ऑडिट फीज 16 नंबरची मार्किंग करा. फर्निचर फिक्स ॲसेट असल्याने 10 नंबरची मार्किंग करा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉमन खर्च असल्याने 16 नंबरची मार्किंग करा. रेंट अँड टॅक्सेस कॉमन खर्च असल्याने 16 नंबरची मार्किंग करा. सॅलरीज कॉमन खर्च असल्याने 16 नंबरची मार्किंग करा. बिल्डिंगवर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे आणि ती फिक्स ॲसेट आहे, त्यामुळे त्याला 10A लिहा ॲडजस्टमेंटसाठी. फर्निचरवर देखील ॲडजस्टमेंट आहे, त्याला देखील 10A लिहा. लॉ चार्जेसला 16 नंबरची मार्किंग करा. कॅश इन हँड 6 नंबरची मार्किंग करा. कॅश विथ RBI 6 नंबरची मार्किंग करा. कॅश विथ अदर बँक 7 नंबरची मार्किंग करा. इन्व्हेस्टमेंट 8 नंबरची मार्किंग करा. लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट यावर ऑलरेडीची ॲडजस्टमेंट असते, 9 नंबरची मार्किंग करा. बिल डिस्काउंटेड अँड परचेस 9 नंबरची मार्किंग करा. आणि लास्ट आयटम इंटरेस्ट पेड, त्याला 15 नंबरची मार्किंग करा. आता क्रेडिट साईड, फर्स्ट आयटम आहे कॅपिटल. कॅपिटल आपण 1 नंबरला दाखवतो, 1 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा 1/4चा बॅलन्स आहे मागच्या वर्षीचा, प्रिव्हियस इयरचा, तो आपण स्टेटमेंटला घेणार आहोत प्रॉफिट अँड लॉसच्या, त्यामुळे SP ची मार्किंग करा. त्यानंतर करंट डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट आणि सेव्हिंग बँक अकाउंटला डिपॉझिट्स म्हणजे 3 नंबरच्या शेड्यूलची मार्किंग करा. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ह 13 नंबरला घेणार आहोत आपण, त्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून 13A ची मार्किंग करा. त्यानंतर कमिशन अँड एक्सचेंज इन्कम आहे म्हणून 14 नंबरची मार्किंग करा. आणि लास्ट रिझर्व्ह फंड 2 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर आपल्याला 4 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्यापैकी एक ॲडजस्टमेंट जी आहे तिचा कुठेही इफेक्ट होणार नाही, कारण बँकेने जे बिल ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यापेक्षा सिक्युरिटीची किंमत जास्त आहे. त्यानंतर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड आपली नेहमी येणारी ॲडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट अँड डिस्काउंट मधून आपण लेस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट त्याचा 5 नंबरला देणार आहोत. त्यानंतर डेप्रिसिएशन 10% अँड 5% सांगितलेलं आहे बिल्डिंग आणि फर्निचरवर, पण कॉस्टवर आहे, त्यामुळे जी कंसात दिलेली किंमत आहे त्यावर आपण काढणार आहोत. आणि RDD 6,000 रुपये सांगितलेली आहे. RDD आपण लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधून लेस करून त्याचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला प्रोव्हिजनच्या समोर देणार आहोत. आता आपण प्रॉब्लेमला सोडवायला सुरुवात करू. पोस्टिंग आपण शेड्यूल वाईज करतो आहे. 1 नंबरच्या शेड्यूलला कॅपिटल दाखवा. इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल इक्विटी शेअर ऑफ 100 each ₹50 पेड अप, अमाऊंट मध्ये 4 लाख. शेड्यूलची टोटल करा 4 लाख. त्यानंतर सेकंड नंबरचं शेड्यूल आहे रिझर्व्ह अँड सरप्लसचं, त्यामध्ये एक आयटम आपण ट्रायल बॅलन्स मध्ये जो घेतलेला आहे मार्किंग केला रिझर्व्ह फंड, तो पोस्टिंग करत आहोत. ह्या शेड्यूलला आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्व्ह आणि नेट प्रॉफिट देखील दाखवायचा आहे, परंतु तो आपण नंतर दाखवणार आहोत जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट क्लोज करू तेव्हा. त्यामुळे आपण नेक्स्ट शेड्यूलकडे जातोय. नेक्स्ट शेड्यूल आहे डिपॉझिट्सचं. डिपॉझिट्समध्ये आपण 3 डिपॉझिट घेत आहोत. फिक्स डिपॉझिट 15,60,000. त्यानंतर सेव्हिंग डिपॉझिट किंवा सेव्हिंग बँक अकाउंट 10,26,000. करंट डिपॉझिट 13,64,000. टॅली टोटल 39,50,000. त्यानंतर 4 नंबरच्या शेड्यूलला बॉरिंग्सला आपण घेत आहोत. बॉरिंग्स फ्रॉम देना बँक 8 लाख. टॅली टोटल 8 लाख. 5 नंबरच्या शेड्यूलला आपण ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट दाखवत आहोत 5,20,000. या शेड्यूलला रिबेटचा पण इफेक्ट द्यायचा आहे, परंतु अजून रिबेटची ॲडजस्टमेंट आपण केलेली नाही, त्यामुळे तो नंतर देऊ. 5 नंबरच्या शेड्यूलची पण टोटल आपण नंतर करू. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे 6 नंबरचं.
त्याला आपण दोन आयटम दाखवत आहोत, कॅश इन हँड 64,000 आणि कॅश विथ RBI 14 लाख, टोटल 14,64,000. त्यानंतर 7 नंबरचं शेड्यूल आहे, कॅश विथ अदर बँक 13 लाख रुपये, टोटल 13 लाख. त्यानंतर 8 नंबरच्या शेड्यूलला इन्व्हेस्टमेंटचा इफेक्ट दाखवा, 4,80,000, टोटल 4,80,000. 9 नंबरच्या शेड्यूलला आपण घेतोय लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट 12 लाख पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या. त्यातून RDD 6,000 लेस करा, लेस करून आउटरला 11,94,000. या शेड्यूलला आपल्याला बिल डिस्काउंटेड अँड परचेसचा पण इफेक्ट द्यायचा आहे, परंतु त्यापूर्वी RDDचा आपण सेकंड इफेक्ट दाखवतोय. RDDचा सेकंड इफेक्ट देतोय आपण. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला प्रोव्हिजन शब्दाच्या समोर 6,000 6,000 RDD दाखवा. पुन्हा 9 नंबरच्या शेड्यूलकडे या. नेक्स्ट आयटम बिल डिस्काउंटेड अँड परचेस 5,60,000, टॅली टोटल 17,54,000. त्यानंतर 10 नंबरचं शेड्यूल आहे फिक्स ॲसेटचं. त्याला फर्निचर घ्या, पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये 3,48,000, लेस डेप्रिसिएशन 5% लेस करायचं आहे कॉस्टवर. कॉस्ट आपल्याला कंसात दिलेली आहे 4 लाख, 4 लाखावर 5% म्हणजे 20,000, लेस करून आउटरला दाखवा 3,28,000. त्यानंतर बिल्डिंग 9 लाख, त्यातून डेप्रिसिएशन लेस करा 10%, जी कंसात किंमत होती 12 लाख, 12 लाखावर 10% म्हणजे 1,20,000, आउटरला 7,80,000. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट आपण 16 नंबरच्या शेड्यूलला देणार आहोत ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला. 10 नंबरच्या शेड्यूलची टोटल करू 11,08,000. त्यानंतर 11 नंबरला काहीच नाहीये, नील दाखवा. 12 नंबरला पण काहीच नाहीये, नील दाखवा. 13 नंबरला इंटरेस्ट अँड डिस्काउंट पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या 8,40,000. त्यातून रिबेटची जी ऍडजस्टमेंट आहे त्याचा रिबेट लेस करा, लेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 22,000, आउटरला 8,18,000. आता रिबेटचा सेकंड इफेक्ट द्या 5 नंबरच्या शेड्यूलला. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 22,000. 5 नंबरच्या शेड्यूलची टोटल करून घ्या. 5 नंबरच्या शेड्यूलला आपण रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 22,000 दाखवला. त्यानंतर 5 नंबरच्या शेड्यूलची टोटल केली. त्यानंतर पुन्हा 13 नंबरच्या शेड्यूलकडे या. 13 नंबरच्या शेड्यूलकडे या. 13 नंबरच्या शेड्यूलची टोटल करून घ्या. 13 नंबरच्या शेड्यूलला एकच आयटम होता, त्यामुळे 13 नंबरच्या शेड्यूलची टोटल 8,18,000. त्यानंतर 14 नंबरच्या शेड्यूलला कमिशन अँड एक्सचेंज 4 लाख, टोटल 4 लाख, सिंगल आयटम आहे. 15 नंबरच्या शेड्यूलला इंटरेस्ट पेड दाखवा 6 लाख, टोटल 6 लाख. त्यानंतर लास्ट शेड्यूल आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं. त्याला सर्व राहिलेले जे कॉमन खर्च आहेत, सॅलरीज 2,80,000, डायरेक्टर फीज 18,000, लॉ चार्जेस 6,000, ऑडिट फीज 4,000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 16,000, रेंट अँड टॅक्सेस 34,000 आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 1,20,000 आणि डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 20,000. शेड्यूलची टोटल करा 4,98,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट क्लोज करा. 13 नंबर समोर 13 नंबरची टोटल, 14 समोर 14ची टोटल, दोन्हींची बेरीज 12,18,000. त्यानंतर 15 नंबर समोर 15 नंबरची टोटल टाका, 16 समोर 16ची टोटल टाका. त्यानंतर 15, 16 आणि प्रोव्हिजनची बेरीज करा, ती आली 11,04,000. त्यानंतर 12,18,000तून 11,04,000 वजा करा, तो प्रॉफिट फॉर द इयर समोर येईल. त्यापूर्वी प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊनचा जो बॅलन्स होता ट्रायल बॅलन्स मधला 1,60,000 तो दाखवा ब्रॉट डाऊन समोर, आणि प्रॉफिट फॉर द इयर समोर 1,14,000. त्यानंतर दोन्ही प्रॉफिटची बेरीज करा 2,74,000.
1,14,000वर 20% स्टॅट्युटरी रिझर्व्ह कॅल्क्युलेट करा आणि तो दाखवा 20% ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्हच्या समोर. आता 2,74,000तून 22,800 वजा करा. बॅलन्स जो येतो तो नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन 2,51,200. प्रॉफिट अँड लॉसची टॅली टोटल 2,74,000. आता 2 नंबरच्या शेड्यूलकडे या. 2 नंबरच्या शेड्यूलला आपण स्टॅट्युटरी रिझर्व्ह आणि नेट प्रॉफिट याचा इफेक्ट देणार आहोत. 2 नंबरच्या शेड्यूलला स्टॅट्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर 22,800 आणि नेट प्रॉफिट फॉर द इयर 2,51,200. 2 नंबरच्या शेड्यूलची टोटल करा 4,14,000. आता आपण बॅलन्स शीट टॅली करतोय. बॅलन्स शीटला 1 नंबर समोर कॅपिटलची टोटल, 2 नंबर समोर रिझर्व्ह अँड सरप्लसची टोटल, 3 नंबर समोर डिपॉझिटची टोटल, 4 नंबर समोर बॉरोइंगची टोटल, 5 नंबर समोर अदर लायबिलिटीजची टोटल, त्यानंतर 6 नंबर समोर कॅश इन हँड अँड विथ आरबीआयची टोटल, 7 नंबर समोर बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीसची टोटल, 8 नंबर समोर इन्व्हेस्टमेंटची टोटल, 9 नंबर समोर ॲडव्हान्सेसची टोटल, 10 नंबर समोर फिक्स ॲसेटची टोटल, 11 नंबर नील आहे, 12 नंबर नील आहे. त्यानंतर टॅली करूया. 1 ते 5 ची बेरीज करा. ती आली आहे 61,06,000 आणि 6 ते 11 ची बेरीज करा. ती देखील आली 61,06,000. म्हणजेच 61,06,000 प्रॉब्लेम आपला टॅली झाला.